नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। मी आज आपल्यासाठी श्री देवी भागवत पुराणातील अध्याय 9 घेऊन आलेली आहे। तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं आणि श्री देवी भागवतीला शरण जावे। अध्याय 9 मृत कौरव दर्शन। सूत म्हणाले, द्रौपदी 5 पांडवांना पत्नी झाली। तिला अतिशय सुंदर असे 5 पुत्र झाले। भगवान श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिचे हरण अर्जुनाने केले व ती त्याची पत्नी झाली। सुभद्रेचाच मुलगा अभिमन्यू होता। अभिमन्यू युद्धात मारला गेला, तसेच द्रौपदीचे पुत्र मारले गेले। अभिमन्यूची पत्नी म्हणजे सम्राट विराटाची कन्या उत्तरा, हिला महायुद्धानंतर एक पुत्र झाला होता, परंतु अश्वत्थाम्याने त्याच्यावर बाण सोडून त्या अग्नीत त्याचे भस्म करून टाकले। तरीही बाणाग्नीवर मृत झालेल्या बालकाला श्रीकृष्णाने आपल्या सामर्थ्याने पुनर्जीवन दिले। संपूर्ण वंशाचा नाश झाल्यानंतर जन्म घेतलेला म्हणून हा बालक सर्व भूमंडलावरील परीक्षित या नावाने प्रसिद्ध झाला। आपल्या 100 पुत्रांचा मृत्यू झालेला पाहून अत्यंत दुःखी झालेला अशा धृतराष्ट्राला भीमाचे वागणबाण सहन करीत पांडवाच्या राज्यात दिवस कंठाने लागले। शोकाकुल गांधारी ही कसेबसे जीवन जगत होती आणि त्यांचे हे दुःख पाहून युधिष्ठिर दुःखी मनोमनच त्यांची सेवा करीत होता। नंतर संजयाकडून कुंतीला कळले की धृतराष्ट्र घर सोडून वनात चालला आहे। हे ऐकून तीही आपल्या मुलांच्या प्रतिकारास न जुमानता त्याच्याबरोबर वनात गेली। त्यांना असे वनात निघालेले पाहून भीम आणि अन्य कौरव दुःखी अंतकरणाने त्यांच्याबरोबर गंगा तटापर्यंत गेले आणि तेथूनच जड अंतकरणाने परत आले। धृतराष्ट्र वगैरे जान्हवी किनारी शतयूप आश्रमाजवळ जाऊन तेथेच आपली पर्णकुटी बनवून राहिले। तेथे राहून ते तप करू लागले। त्यांना घर सोडून वनात जाऊन राहायला लागले म्हणून जेव्हा 6 वर्षे झाली तेव्हा त्यांच्या विरहाने दुःखी झालेल्या युधिष्ठिराने त्यांना भेटून येण्याचे ठरविले आणि तो आपल्या भावंडांना म्हणाला, स्वप्नात मला माता कुंती फारच अशक्त झालेली दिसली, म्हणून मला वाटते की आपण सर्व एकदा वनात जाऊन माता कुंती तसेच धृतराष्ट्र इत्यादींना भेटून यावे। कदाचित तेथेच महात्मा विदुर संजयही भेटतील, तर मग तुम्हालाही या सर्वांना भेटावेसे वाटत असेल तर चला आपण सर्वजण वनात त्यांना भेटायला जाऊया। त्यांचे हे बोलणे ऐकून त्यांचे सर्व भाऊ सुभद्रा, द्रौपदी, उत्तरा तसेच इतर अनेक नागरिक शतयूप आश्रमाकडे जायला निघाले। तेथे जाऊन त्या सर्वांनी त्या वनात तप करणाऱ्या आपल्या आप्तांचे दर्शन घेतले। त्यांना भेटून त्यांचे कुशल पाहून ते तेथेच बसले असता व्यासांसह नारद तेथे आले, तसेच इतर अनेक ऋषी मुनीही तेथे युधिष्ठिराजवळ आले। व्यास आसनावर बसताच कुंती म्हणाली, हे व्यासमुनी, कर्णाला मी त्याच्या जन्मानंतर कधीच पाहिले नाही। त्याला पाहावे असे मला सारखे वाटते, तरी आपण मला फक्त एकदाच त्याचे दर्शन घडवा। हे महाभाग, आपण सर्व समर्थ आहात, म्हणून माझी एवढी ही इच्छा पूर्ण करा। तेव्हा गांधारी म्हणाली, युद्धाला निघाल्यानंतर मीही दुर्योधनालाही पाहिले नव्हते, म्हणून हे मुनीश्रेष्ठ व्यास, मलाही अर्जुनासह दुर्योधनाचे दर्शन घडवा। लगेच सुभद्रा म्हणाली, हे तपोधन, हे सर्वज्ञ, मलाही माझ्या प्राणप्रिय मुलगा अभिमन्यू पाहावासा वाटतो, तरी आपण मला त्याचे दर्शन घडविण्याची कृपा माझ्यावर करा। असे सर्वांचे म्हणणे ऐकून व्यासांनी प्राणायामाच्या साहाय्याने सनातनी देवीचे ध्यान केले आणि सायंकाळच्या वेळी त्यांनी युधिष्ठिर आदींना गंगेच्या काठी बोलविले। त्यांनी स्वतःच्या पवित्र जलात स्नान केले आणि त्या जगज्जननीची स्तुती करू लागले। व्यासमुनी म्हणाले, हे देवानी देवी, आपण प्रकृती आणि पुरुष यांना आनंद देणाऱ्या सगुण निर्गुण ब्रह्मस्वरूपा तसेच मणिद्वीपाद्वारे निवास करणारे आहात। जेव्हा ब्रह्मा, विष्णू, इंद्र, वरुण, यम, अग्नी इत्यादींचे अस्तित्व नव्हते तेव्हा आपण विद्यमान होता, अशा या भगवतीची मी स्मरण करतो। जेव्हा जल, वायू, पृथ्वी, आकाश आणि त्यांचे गण तसेच इंद्रिये, अहंकार, मन, बुद्धी आणि रवी, शशी हे नव्हते तेव्हा सुद्धा आपण विद्यमान होता, अशा आपणाला मी नमस्कार करतो। या सर्वांना जेव्हा आपण आपल्या सामावून घेऊन सत्व, रज, तम इत्यादी गणांसह लिंगकोश सपृष्टी आणून कल्पांतापर्यंत स्वेच्छेने विहार करीत असतात, तेव्हा ज्ञानी लोक आपल्या गतीसहित आपणाला जाणतात। हे माते, ह्या सर्व मंडळींना इच्छा आहे की ते आपले मृत अपतेष्ट एखादा पाहावे, तरी आपण एकदा त्यांचे दर्शन घडवून या लोकांची इच्छा पूर्ण करा, कारण माझ्या त्यांची मनोकामना पूर्ण करण्याचे सामर्थ्य नाही। सूत म्हणाले, अशा प्रकारे व्यासांनी विनंती केल्यानंतर भुवनेश्वरी मायेने मृत कौरव पांडवांना बोलवून त्या जमलेल्या मंडळींना त्यांचे दर्शन घडविले।
दर्शनामुळे संतुष्ट झालेले युधिष्ठिर व इतर लोक सर्व मुनींचा निरोप घेऊन आणि व्यासांविषयी कृतज्ञतेने उद्गार काढीत आपल्या राजधानीकडे परतले. अध्याय 9 समाप्त. श्रीदेवी पर्णमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.